अंजली इज अ यंग गर्ल. आपण तिला सपोर्ट नको करायला. कुठल्या सपोर्टबद्दल बोलताय तुम्ही? उलट आपण तिला बराच सपोर्ट केलाय डॅड. शी इज जस्ट अ पार्ट ऑफ अ प्रोफेशनल लाईफ. मुलगी नाहीये ती तुमची. चिंगीला दिलेल्या गोळ्यांबद्दल तिच्या डोक्यात काहीतरी बसलं. सर, आपल्या पिडॅट्रिकमध्ये चिंगी नावाची एक पेशंट आली होती. मेडिसिनल एलर्जीमुळे गेली ती. तिचं काय हं? सर, तिला दिल्या गेलेल्या गोळ्यांची एक्सपायरी डेट उलटून गेली होती. हो सर. सर, ह्या गोळ्या आम्हाला तिच्या रूममधून मिळाल्या. सर, प्लीज याची एक्सपायरी डेट चेक करून घ्या एकदा. हे पाकिट हॉस्पिटलमधलं असूच शकत नाही. पण मग हे पाकिट आपल्या हॉस्पिटलमध्ये कसं आलं? हे तू मला सांग. हे पाकिट हॉस्पिटलचं असूच शकत नाही. हं? थँक्यू. यु नो, हॉस्पिटलचं आर्किटेक्चरल डिझाईन सुद्धा ना फ्युचरिस्टिक असणार. आय कॅन सी इट. इट विल बी अ मॉन्युमेंट. खूपच ॲम्बिशियस आहे सगळं. आहेच, कारण इंडियातलं नंबर 1 हॉस्पिटल बांधतोय मी. मे आय कम इन सर? अरे अंजली, ये ना. सर, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. कशाबद्दल? चिंगीच्या केसबद्दल. डॉक्टर अंजली, चिंगीची केस आता हिस्ट्री झाली. माझ्यासाठी नाही सर. आपण ज्या गोळ्या चिंगीला देत होतो ना, त्या ह्याच गोळ्या आहेत. आणि हे एक पॅकेट आपल्या फार्मसीमधलं आहे आणि यातलं एक पॅकेट आपल्या स्टोर रूममधलं. आणि या सगळ्या गोळ्यांची एक्सपायरी डेट उलटून गेली आहे. इम्पॉसिबल. बघू मला. शी इज राईट. व्हॉट? हॅलो डॉक्टर सप्रे, आताच्या आता फार्मसी जवळ आहे आणि डॉक्टर राऊत यांना सुद्धा घेऊन ये लवकर. काय झालं सप्रे? इतक्या अर्जंटमध्ये का बोलवलं? डॉक्टर यशस्वी आले की कळेल. सप्रे, काय झालं डॉक्टर? एवढे अर्जंट बोलवलं? कळेल. राऊत सर. आयबीप्रोफेनचा किती स्टॉक आहे आपल्याकडे आता? सिस्टममध्ये असेल सर. चेक करेल. येस सर. चार कार्टन आहे सर अजून. वॉर्ड बॉयला घेऊन जा आणि 4ही कार्टन आत्ताच्या आता इथे घेऊन ये. येस सर. लेबल चेक करा आणि एक्सपायरी डेट सांगा मला लवकर. एक्सपायर व्हायला 6 महिने शिल्लक आहे सर. प्रत्येक कार्टन ओपन कर
आणि प्रत्येक पॅकची एक्सपायरी डेट सांग. सगळ्यांची एक्सपायरी बाकी आहे सर. दाखवा यांना. तुम्ही इथे नेमकं कशासाठी आला आहात? इंटर्नशिप करायला की डिटेक्टिव्ह बनायला? डॉक्टर अंजली, आय वॉन्ट अन एक्सप्लेनेशन. हा सगळा काय प्रकार आहे आणि तुम्हाला नेमकं काय सिद्ध करायचं? सर, मला काहीही सिद्ध करायचं नाहीये. मला चिंगीच्या रूममधून ज्या टॅब्लेट्स मिळाल्या त्यांची एक्सपायरी डेट उलटून गेली होती. त्या टॅब्लेट्स तिथे कोणी आणि कशा ठेवल्या हेच मला फाइंड आउट करायचं. केलं फाइंड आउट? केलं? या हॉस्पिटलमध्ये एक्सपायरी डेट उलटून गेलेल्या गोळ्या ठेवल्या जात नाही. सर, नाही, असं नाहीये. आपल्या स्टोर रूम मध्ये त्याच गोळ्या होत्या आणि त्याच गोळ्यांचं पाकिट मला आपल्याच फार्मसीमधून मिळालंय. मग 2च मिनिटांनंतर आपण जेव्हा सगळे तिथे पोहोचलो तेव्हा त्या गोळ्या कुठे गेल्या होत्या? सर, मला खरंच माहिती नाही, पण त्या टॅब्लेट्सची एक्सपायरी उलटून गेली होती हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. अच्छा, म्हणजे आमचे डोळे आणि आमचा मेंदू आम्हाला दगा देतो असं म्हणायचं का तुम्हाला? डॉक्टर अंजली, इतकी वर्ष झाली पण या हॉस्पिटलमध्ये आजपर्यंत असा प्रकार घडला नव्हता आणि यापुढेही घडणार नाही. सर, तुमच्या ह्याच विश्वासाचा जर कोणी गैरफायदा घेत असेल तर, कोणीतरी जर आपली जबाबदारी टाळत असेल तर, या हॉस्पिटलमध्ये कोण रिस्पॉन्सिबल आहे आणि कोण नाही हे तुम्ही सांगण्याची गरज नाहीये, खास करून मला. इथे प्रत्येकाला त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कळते. सर, मी असं का करेन? या हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करणं हे माझं स्वप्न होतं. मग मी ह्याच हॉस्पिटलला दोष का देईन? आत्ता जे चिंगी बरोबर झालं ना, ते आपल्या हॉस्पिटलमधल्या इतर कुठल्याही पेशंट बरोबर होऊ नये एवढंच वाटतं मला. तुम्हाला जर खरंच असं वाटत असतं ना तर तुम्ही आता नेक्स्ट पेशंटला ट्रीट करत असता, इथे असे फालतूचे उद्योग करत नसता. सर, मला खरंच कळत नाही मी तुम्हाला कसं सांगू. मी हे सांगतो ना, मी सांगतो. डू वन थिंग, टेक अ ब्रेक. नाही, ते काम करूया, मीच तुम्हाला ब्रेक देतो. आता यापुढे काही दिवस तुम्ही कुठलीही केस हँडल करायची नाही, फक्त ऑब्झर्व करायचं. कदाचित तुम्हाला तुमच्या चुका रिअलाइज होती. सर, सर प्लीज माझं ऐकून. या बाबतीत मला काही बोलायचं नाही आणि ऐकायचं तर मुळीच नाही. प्लीज लीव. आणखी एक गोष्ट, या गोष्टीची चर्चा हॉस्पिटलमध्ये कोणाशीही करायची नाही. मला या हॉस्पिटलमध्ये फालतू रुमर्स पसरायला नको.
मला ना आपलं हॉस्पिटल म्हणजे पार्टी ऑफिस वाटायला लागलं. एक म्हणतो त्याने भ्रष्टाचार केला, दुसरा म्हणतो सिद्ध कर. आणि सिद्ध करायला गेल्यानंतर नेहमीप्रमाणे पुरावाच सापडत नाही. अंजली, तुला फार्मसीमध्ये एक्सपायर झालेल्या गोळ्यांचं पाकिट मिळालं, पण नंतर तिकडे त्या गोळ्यांचा स्टॉकच नव्हता. नाही, मला एक सांग, तुला नक्की तिकडे एक्सपायर झालेल्या गोळ्यांचंच पाकिट मिळालं होतं का? ओमकार, काल रात्री मी ज्या गोळ्या दाखवल्या ना त्या एक्सपायरी डेट उलटून गेलेल्या चिंगीच्याच गोळ्या होत्या. आणि ते पॅकेट आपल्या फार्मसी मधलंच होतं. अरे कसं शक्य आहे? फार्मसीमध्ये काय एक्सपायर झालेल्या गोळ्यांचं ते एकच पाकिट उरलं होतं का? हो, कारण नंतर सरांनी पण तो अख्खा स्टॉक चेक केला, त्यांना तसं काहीच नाही सापडलं. आता सोडा तो विषय, ओके? संपलाय आता तो. अरे किती वेळा तेच तेच टॉपिक उघडणार यार? मूव्ह ऑन. हे बघा, ती घटना घडली आणि सगळे ते विसरले. आपण हँग झालेल्या मोबाईल सारखे परत परत तिथेच अडकतो. पण अजून आपल्या प्रश्नाचं उत्तर तर नाही ना मिळालं. अरे मग ऑप्शनला टाका तो विषय अँड देन मूव्ह ऑन. एवढं मोठं हॉस्पिटल आहे, इथे अशा चुकांची पॉसिबिलिटी आहे का? आणि जनार्दन सरांच्या हॉस्पिटलमध्ये असं काही होईल का? आय मीन, मी तर इमॅजिन नाही करू शकत. हे पॉइंट आहे. नाही, तुझं बरोबर आहे अनु, पण तरीही कुठेतरी मला असं वाटतंय की काहीतरी गडबड नक्की. चला निघूया. अंजली चल. नाही, तुम्ही वा पुढे, मी आलेच. तू खरंच निघ, मी येते. विधानसभेवर झेंडा फडकवूनच येणार बहुतेक. ए सिनियर दादा थांबे. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. काय एवढ्या उशिरापर्यंत काय करता इथे? नाही, निघतच होते मी. तुम्ही दिसलात, म्हटलं तुम्हाला भेटून जावं. सर, एक विचारू का? हा, विचार. तुम्ही स्वतः हे सगळं का करताय? म्हणजे मी बाहेर जाऊन सांगते ना, कोणी करून देईल तुम्हाला. अगं, ही माझी पुस्तकं आहेत सगळी, आणि त्या पुस्तकामध्ये ज्ञान आहे. अंजली, प्रत्येक डॉक्टरनं आपलं ज्ञान असं वेळोवेळी साफसूफ करून लख्ख ठेवायचं असतं. खरंय सर. आणि इथली स्वच्छता राखणं हे माझं सुद्धा एक कर्तव्य आहेच की. मग त्यासाठी दुसऱ्या कोणाची वाट कशाला बघायची? आपलं काम आपण करून टाकायचं पटकन. हा, बोल. एवढ्या उशिरापर्यंत का थांबलेस आज? ऍक्च्युली डोक्यातून चिंगीची केस जातच नाहीये. अंजली, चिंगीच्या मृत्यूला आता किती तास उलटून गेले? 34, 36? अगं, एका डॉक्टरसाठी किती मोठा काळ आहे हा. कारण डॉक्टरची लढाई आहे ना, ती प्रत्येक क्षणाशी असते. असं एका पेशंटमध्ये गुंतून राहिलं ना तर मग बरं नाही. आणि अंजली, मृत्यू हा प्रत्येक पेशंटसाठी पूर्ण विराम असला ना तरी तो डॉक्टरसाठी स्वल्प विराम असतो. डॉक्टरनं तो लगेच ओलांडून पुढच्या केसकडे जायचं असतं. पेशंट का गेला याची आपण कारणं हजारो देऊ शकतो मेडिकल सायन्सच्या नियमाप्रमाणे, पण त्याची वेळ संपली म्हणून तो गेला हे कारण कुणालाच पटत नाही. कुणीही ऐकून घेत नाही ते.
सो अंजली, लवकरात लवकर तुम्ही दुसरी केस हातात घ्या, त्याशिवाय ही चिंगीची केस तुझ्या डोक्यातून जाणार नाही. उशीर झालाय आता. मी तुला तुझ्या रूम पर्यंत सोडू का? नाही सर, मी जाईन, जवळच आहे. शुअर? हो सर. ओके, गुड नाईट. चला. या. डॅड, आई कुठे? अरे तिचा काहीतरी तो मेडिटेशनचा कॅम्प नाही का असणार होता, तिथे गेली. अरे हो, सॉरी, मी विसरलोच. डॅड, सप्रेनचं तुमच्याशी काही बोलणं झालंय का? कशाबद्दल? हॉस्पिटलचं बॅलन्स शीट बिघडायला लागलं. माझ्या मते सगळ्या स्ट्रॅटेजीज आपण रिथिंक करायला हवेत. आपल्याला हवा तेवढा प्रॉफिट होत नाहीये का? प्रश्न फक्त प्रॉफिटचा नाहीये डॅड. हल्ली ओव्हरहेडचा खर्च सुद्धा हाताबाहेर जायला लागलाय. नाही, मला नाही असं वाटत. आणि तू म्हणतोयस तेवढी काय आपल्या हॉस्पिटलची परिस्थिती वाईट नाहीये. बट इट कुड बी बेटर, मच बेटर. डॅड, उलट माझ्या डोक्यात काही प्लान्स आहेत. ते जर फॉलो केले ना तर वर्षभरात चित्र बदलेल. प्रीमियम ऑडियन्सला कॅटर करूया, प्रीमियम वेलनेस ब्रँड म्हणून उभं राहूया. लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. डॅड, संजीवनी इज पास्ट, लाईफलाईन इज फ्युचर. आणि हे समाजसेवेचं बर्डन आपण किती दिवस कॅरी करणार आहोत? यशस्वी, हे ओझं नाहीये, ही जबाबदारी आहे आपली. हो, पण ती कोणी सोपवली तुमच्यावर? कोणीच नाही. तुम्ही स्वतःहून ओढवून घेतली. आणि विचारायला जरी आलं तरी यू आर नॉट आन्सरेबल टू एनीवन. नो, आय एम टू माय सेल्फ. दुसऱ्या कोणी काही विचारायच्या आधी माझा कॉन्शियस मला विचारेल की ही सर्वसामान्य माणसं ज्यांना हे महागडे उपचार परवडत नाहीत त्यांच्याकडे अशी पाठ का फिरवलीस? अच्छा, म्हणजे स्वतःच्या मुलाच्या स्वप्नांकडे पाठ फिरवली तर चालते का तुमच्या कॉन्शियसला? यशस्वी, तुझी स्वप्न इथे संजीवनीमध्ये राहून सुद्धा पूर्ण होऊ शकतात. अरे, डॉक्टरी हा पेशा आहे आपला, धंदा नाही. पेशंट विषयी आस्था असणारे डॉक्टर्स म्हणून लौकिक आहे आपला, तो तसाच टिकवायला हवा. आणि याच विचारांची पुढची पिढी घडवायला हवी डॉक्टरांची. येणारा पेशंट हा फक्त पैसे मिळवण्याचं एक साधन आहे असं मानणारा बिझनेसमन नाही घडवायचा आहे आपल्याला. पण पैसा कमवण्यात काय प्रॉब्लेम? काय चूक आहे त्यात? आपण पेशंटला मेडिकल केअर देतो, त्या बदल्यात आपण त्याच्याकडून पैसे घेतो. साधा सरळ व्यवहार आहे. आता त्याला सेवेचं लेबल देऊन उगाच इमोशनल गोंधळ का करायचा? ॲक्च्युली हा तुमचा प्रॉब्लेम नाही आहे डॅड, तुमच्या जनरेशनचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला पैसे कमवण्यास सुद्धा गिल्ट वाटते. कदाचित असेलही. याचं कारण आम्ही माणूस हा महत्वाचा मानतो. आता मी तुमच्या पिढीची गंमत सांगू. तुमच्या पिढीला ना कसलाच विधिनिषेध उरलेला नाहीये. आम्ही सगळेजण आमची गरज म्हणून नाती जपतो, तुम्ही फक्त सोय म्हणून. आम्ही प्रत्येक नात्यामध्ये आनंद शोधतो, तुम्ही फक्त फायदा. एक गोष्ट लक्षात ठेव यशस्वी, माणूस पैशानं नाही, चांगल्या कामामुळे मोठा होतो. पण पैसा कमवूनही मोठा होता येतं. मी मुळात तुमच्याशी वादच का घालतोय? हिअर इज द प्लॅन. 1 वर्ष तुमची इच्छा असो वा नसो, संजीवनीच्या जागी लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभं राहणार म्हणजे राहणार. आणि तो शब्द आहे माझा.
मग आता माझाही शब्द ऐकून जा. ज्या दिवशी संजीवनी हॉस्पिटल जमीनदोस्त होईल ना, तो दिवस डॉक्टर जनार्दन खानापूरकरांच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. हा माझा शब्द आहे.